नमस्कार, मी गौरी थोरात. आज क्षितिज फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सर्वजण इथे कनेक्टेड आहोत आणि आजचा माझा विषय आहे सेल्फ डिफेन्स. ज्याप्रमाणे आपण महिला कुटुंबाचं पालन पोषण व्यवस्थित व्हावं म्हणून दररोज त्यांच्या ताटात सगळ्या गोष्टी रीतसर वाढतो, वरण भात असेल, भाकरी चपाती वॉटेवर, भाजी पोळी कोशिंबीर, की सगळ्या गोष्टीतलं न्यूट्रिशन त्यांच्यापर्यंत पोचावं याची काळजी आपण आवर्जून घेतो. त्याचप्रमाणे मुलं शाळेत व्यवस्थित जात आहेत का, शाळेत जाताना गेल्यावर तिथलं आकलन ते कसं करून घेतात मॅडमनी शिकवलेलं याचीही आपण पाहणी करतो आणि चौकशी करतो, अपडेट्स घेत राहतो. आणि हे सगळं करताना जेव्हा आपण निर्भया किंवा साक्षीसारखी प्रकरणं ऐकतो ना, तेव्हा मात्र अंगावर काटा येतो. आणि मग थोड्या वेळासाठी का होईना पण आपण असुरक्षित फील करून घ्यायला सुरुवात करतो. मी मुलांना शाळेत पाठवते किंवा बाहेर पाठवते, मग तिथे ती सुरक्षित आहेत का ह्याचा प्रश्न आपल्याला भेडसावा लागतो. पण तो काही वेळापुरताच मर्यादित राहतो, ही आपली खंत. कारण जोपर्यंत प्रकरण घरापर्यंत किंवा शेजाऱ्यांपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण खडून जागे होत नाही, ही फॅक्ट आहे. तर माझं असं म्हणणं आहे की जितक्या आत्मीयतेने आपण शिक्षण आणि न्यूट्रिशनकडे, हेल्थकडे लक्ष देतो ना मुलांच्या, तितकंच सेल्फ डिफेन्सकडेही आई म्हणून आपण लक्ष दिलं पाहिजे. काही गोष्टी घरातून शिकवल्या गेल्या पाहिजेत. ज्या आईंना सेल्फ डिफेन्स येत असेल तर त्यांनी ते मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. किंवा आसपास जर तुम्ही एन्क्वायरी केली तर मर्दानी खेळाचे प्रशिक्षणं असतात, जिथे लाठीकाठी तलवारबाजीसारखे प्रशिक्षणं दिले जातात, किंवा कराटे सारखे क्लासेस असतील तर तिथे मुलांना जॉईन करून दिलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण ड्रॉइंग क्लासेस किंवा ट्युशन्स हे मुलांना रीतसर अटेंड करायला लावतो, दररोज अटेंड करायला लावतो, त्याचप्रमाणे दिवसातला 1 तास फक्त सेल्फ डिफेन्ससाठी आपण आवर्जून काढायला हवा. आणि जर मुलं आवर्जून जात नसतील तर आयांनी स्वतः इंटरेस्ट घेऊन त्यांना तिथपर्यंत घेऊन जाण्याचं किंवा स्वतःही प्रशिक्षण जॉईन करायचं कार्य केलं गेलं पाहिजे. कारण ज्याप्रमाणे आपल्याला निसर्गाने ताकद दिली आहे नवनिर्मितीची, त्याचप्रमाणे त्या निर्मितीवर संस्कार करण्याची किंवा त्या निर्मितीला ताकद बहाल करण्याची जबाबदारीही आपल्याला दिली आहे. आपण म्हणतो कौसल्ये विण राम न झाला, देवकी पोटी कृष्ण जन्मला, शिवरायांचे चरित्र घडवी माय जिजाबाई, घडवी माय जिजाबाई. तीच ताकद निसर्गाने आपल्याला बहाल केली आहे. आता आपल्या मुलींना डान्स क्लासेस सोबत आपल्याला किंवा सिंगिंग क्लासेस, ड्रॉइंग क्लासेस सोबत आपल्याला सेल्फ डिफेन्स क्लासेस जॉईन करणं ही काळाची गरज झाली आहे. ज्याप्रमाणे आपण प्रगती करतोय सायन्समध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये, तितक्याच प्रमाणात आपण अगदी मशीन्स झालेलो आहोत. असंवेदनशीलता प्रचंड वाढली आहे समाजात. साक्षीचं प्रकरण आपण जर बारकाईने पाहिलं तर कितीतरी लोक तिच्या आसपास जात होते, तिच्या आजूबाजूनी जात होते, पण कोणी रिॲक्ट करू शकलं नाही. त्या मुमेंटला साक्षीने सेल्फ डिफेन्स केला असता तर गोष्टी बदलल्या असत्या का? कदाचित नाही, कारण तो वार होता चाकूचा. तिला मदत करणं गरजेचं होतं बाकीच्या लोकांनी, पण आपण असंवेदनशील झालोय. हो, या मुद्द्यावर मी नक्कीच परत येईन आणि मला जो मुद्दा मांडायचा तो मी व्यवस्थित एक्सप्लेन करेन तुम्हाला. पण त्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलं कुठे बाहेर गेली तर, मुली कुठे बाहेर गेल्या तर ॲटलिस्ट आयांची जबाबदारी आहे पेपर स्प्रे कॅरी करायला लावायचा आणि तो कुठं आणि कसा वापरायचा ह्याची जाणीव मुलींना करून दिली पाहिजे. पेपर स्प्रे मारल्यानंतर डोळ्यात तो असं जसं लाल तिखट आपण उडवतो ना तसं ते झोंबतं डोळ्यामध्ये. 2-3 मिनिटाचा वेळ मिळतो त्या पॅचमध्ये पटकन पळून जाऊन तो प्रसंग टाळू शकता येतो. त्यामुळे तरुण मुलींनाही पर्समध्ये जसं आपण कंगवा किंवा मेकअपचं काही साहित्य ठेवतो त्यामध्ये एवढूसा छोटासा पेपर स्प्रे पण टाकून ठेवावा. आणि ही गोष्ट आवर्जून आईने पाहावी की तो तिच्याकडे आहे, जेणेकरून कुठलाही अतिप्रसंग घडला तर ती सेफ राहील. त्यानंतरच्या काही गोष्टी म्हणजे नॅचरली स्त्रियांकडे मात्र
ताकद भरपूर असते, कारण ती जितकं सहन करते तितका कुठला पुरुष माणूस नक्कीच सहन करू शकत नाही. आपण जेव्हा स्त्री एका बाळाला जन्म देते तेव्हा तिच्या किती वेदना असतात आणि ती किती सहन करते याचं पॅरामीटर हे नाही सहन करू शकत एखादा पुरुष माणूस. पण फिजिकली ॲपिअरन्स वाईज पण त्याच्याकडे ताकद जास्त असते, हे आपण मान्य केलं पाहिजे. आता जर तितक्या ताकदवान पुरुषांनी अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला तर काय करावं? तर काही टिप्स देते मुलींना आणि बायकांना. फॉर एक्झाम्पल, खूप ताकदीने तुम्हाला धरलं गेलं आहे, इथे असं ढकललं गेलं किंवा भिंतीवर असं दाबून धरलं गेलं आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीला ढकलायचा प्रयत्न करताय, पण तो ढकलला जात नाही कारण त्याची ताकद भरपूर आहे. मग अशा वेळेला काय करायचं? तुम्ही जोर लावताय पण तो हलतही नाही आहे, मग आता काय? कितीही स्ट्रॉंग व्यक्ती असला ना, त्याच्या बॉडीमध्ये काही वीक पॉईंट्स असतात, जसं की डोळे, नाक, कान, गळ्याचा हा भाग. गळ्याचा सर्वात वीक पॉईंट म्हणजे हा इथं जो खड्डा दिसतोय ना, हा पार्ट. दिस इज वन ऑफ द मोस्ट वीकेस्ट पार्ट. आणि काही प्रायव्हेट एरिया. त्या गोष्टींना टार्गेट करून आपण तिथून पटकन निसरू शकतो. जसं मी आत्ता सांगितलं, मागं ढकलल्यावर तुम्ही काय करणार? तर पहिला इम्पॅक्ट तुम्ही इथे करू शकता आणि तो इम्पॅक्ट इतका स्ट्रॉंग असला पाहिजे. तुम्ही किती बारीक असा, कितीही जाड असा, मध्यम आकाराचा असा, लहान असा, 3री 4थी 5वी 6वी, तर तुम्ही ती टेक्निक शिकली की नाही की काही प्रॉब्लेम येत नाही. फॉर एक्झाम्पल, हा जो गळा आहे, तर फॉर एक्झाम्पल हा गळा आहे, उदाहरण, हा पार्ट हा आहे. आता मला इथे इम्पॅक्ट करायचा आहे, तर मी तो कसा करणार? तर या फोर्सने मी करून बघा, खूप जोरात लागतं, तर ते इथे जास्त जोरात लागतं. त्याचप्रमाणे हे जे बोन्स आहेत ना, याचा वापर करून तुम्ही पंच देऊ शकता इथे या एरियामध्ये, जेणेकरून हे सगळं डॅमेज होतं. आता मी जी गोष्ट सांगते ती अतिशय जीवघेणी आहे, त्यामुळे अतिप्रसंग आल्याशिवाय किंवा अगदीच आता जीवघेणा प्रसंग आहे माझ्यावर आणि मगच ती गोष्ट करावी याचं मात्र भान राहिलं पाहिजे. इतर वेळेला ही गोष्ट उगाचच कुठेही करत बसू नये. स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. अगदी गरज असेल तरच. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, ही गोष्ट लक्षात घ्यायची. ही मुद्रा 2 बोटं एकत्र इथे आणि इथे इतकं जोरात प्रेस करायचं त्या अपोनंटच्या, असं असं इथे प्रेस करायचं आणि हे बाहेरच्या बाजूला ढकलायचं. डोळ्याची बुबळं बाहेरच्या बाजूला ढकलायची आणि हा अंगठा कानात प्रेस करून ठेवायचा आणि मग ही ॲक्शन करायची, जेणेकरून बोटांना ताकद मिळते आणि ही कानात बोटही रवली जातात, जेणेकरून पुढचा माणूस इरिटेट होतो, तो सहनच करू शकत नाही ते पेन आणि कुठेतरी तुम्हाला सोडून देऊन तुम्हाला निसटायचा चान्स मिळून जातो. ही एक सेकंड टेक्निक आहे आणि परत मी सांगते, इट इज व्हेरी डेंजरस. खूप गरज पडली तरच ह्या गोष्टी फॉलो करायच्या. आणि जसं मी सांगितलं, खूप साऱ्या टेक्निक्स आहेत, त्या आपल्याला परत शिकता येतील. आणि लाठीकाठी, तलवारबाजी किंवा कराटे अशी प्रशिक्षणं आहेत जी तुम्हाला स्ट्रॉंग बनवतात, तुमची मनगटं स्ट्रॉंग करतात. काठीत बेसिक म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल माझ्या हातात काठी आहे आणि ही बेसिक हालचाल आहे जी आपण करतो. असे इथून फुल फोर्सने अशी काठी घेऊन इथून अशी वळवतो, जेणेकरून मनगटाला आपल्याला पूर्ण ट्विस्ट मिळतो आणि मनगटं स्ट्रॉंग बनतात. कसाही व्यक्ती असेल ना, जसं मी मगाशी म्हणाले, बारीक असेल, वय कोणतंही असेल, शस्त्र खेळल्यावर त्याच्यातनं एक वेगळ्या प्रकारचं तेज येतं, कॉन्फिडन्स येतो, जेणेकरून तो सुरक्षित फील करायला लागतो आणि चपळता म्हणतो ना आपण, ती गोष्ट वाढते मग आपल्यामध्ये. त्यामुळे मुलींना आणि मुलांना ही गोष्ट आपल्याला आवर्जून शिकवायची आहे. त्याचबरोबर एक आई म्हणून आता आपण मुलींना सेल्फ डिफेन्स कसा शिकवायचा किंवा मुलींवर संस्कार कसे करायचे किंवा तिने कसे कपडे घालायचे, हे सगळं आपण रिस्ट्रिक्शन आणतो मुलीवर. पण आता एक मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. जसं मी मगाशी म्हणाले, समाज अतिशय असंवेदनशील होत आहे, याची जबाबदारी ही आपणच आहोत. याची जबाबदारी कोण घेणार दुसरं? आपणच मुलांना जन्म देतो, त्यांना आपण स्ट्रॉंग कसं बनायचं सांगतो, त्यांना आपण शिक्षण प्रोव्हाइड करतो, पण मुलींचा किंवा स्त्रीचा रिस्पेक्ट कसा करायचा हे आपण शिकवायला कमी पडतो आणि त्याचे परिणाम आपण आत्ता भोगतो आहोत. स्त्रीच्या अत्याचारावरचे केसेस वाढत चाललेले आहेत. इतका समाज सुधारून सुद्धा, इतकं शिक्षण असून सुद्धा हा संवेदनशीलपणा का? याचं कारण आपण कुठेतरी कमी पडतोय. आपण आपल्या घरच्या मुलांना पहिले स्त्रीचा आदर कसा करायचा इथपासून सुरुवात करून दिली पाहिजे.
ज्यामुळे येत्या काही वर्षात जो आत्ता सिनॅरिओ आहे तो काही अंशी आपल्याला नक्कीच बदलता येईल. जर आपण मुलांना सांगितलं की स्त्रीचा आदर कसा करायचा, तर आपली मुलगी पुढे जाऊन निर्धास्तपणे कुठेतरी वावरू शकेल. तर आई म्हणून ही जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. सेल्फ डिफेन्सचे धडे जर तुम्हाला घ्यायचे असतील, जर लाठीकाठीचे बेसिक गोष्टी किंवा कराटेमधल्या बेसिक गोष्टी, बेसिक मूव्ज तुम्हाला शिकायचे असतील, तर आपण व्हिडिओमार्फत स्टेप बाय स्टेप एक एक सेशन्स करू शकतो. त्या सेशन्सची गरज आहे का हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि त्यानुसार आपण पुढचे व्हिडिओज करू. प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवता येईल की कसं केलं जातं, ज्यामुळे तुम्ही स्वतःला वाचवू शकता, स्वतःच्या कुटुंबाला वाचवू शकता. मग हे बेसिक स्टेप्स काय आहेत, कशा करता येतील, याचे व्हिडिओज आपण नक्की करू. त्यामुळे लेट मी नो इन द कमेंट्स की तुम्हाला शिकण्याची इच्छा आहे का. थँक्यू.